त्यानंतर मी सरपंच बोलते यावर एक 5 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी एकता गणकवार व्यक्त करणार आहे। मी तिला विनंती करतो की तिने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं। एकता गणकवार। तर नमस्कार, मी एकता वंदना दिलीप गणकवार जाम समर्थवरून आली आहे। तर आज मी तुमच्या समोर मी सरपंच बोलतेय हे नाटक सादर करणार आहे। माझं हे एक पात्री नाटक आहे। आदरणीय जोशी सरांसमोर एक वेळेस झालेलं आहे ते नाटक। आज पुन्हा एकदा तो हे आलंय। तर मी माझ्या नाटकाला सुरुवात करते आणि मला असं इमॅजिन करा मी सरपंच आहे। मी माझ्या अभिनयाला सुरुवात करते। नमस्कार जी, ओळखलं का मले? मैं लीला ते खंडेराव मेंबर आहे ना त्यांची मैं घरवाली। हां, आत्ता कसा? आत्ताच का नाही, आमच्या गावचा इलेक्शन झाला बाई। तर त्या दिवशी मैं घरात पोया करत होतो ना, आमचं मेंबर आलं नि मला येऊन म्हणते कसा का लीला तू आता उभी राह। मला बिन काय समजलं नाही तर मी म्हणलं आता मी पोया करू का उभी राहू, तुमचं बिन काय समजत नाही। तर मला येऊन म्हणते कसं तुले इलेक्शन मध्ये उभी राह म्हणतो म्या। सरपंच पदासाठी बाईची सीट राखीव हाय। तू सरपंच होशील तर काय बाई राहिली म्या उभी आणि निवडून बिन आली तो बाई तुमच्यासारखं त्या गाववाल्यानं माई अशी वरात काढली होती। तुमची ती मिरवणूक म्हणत नाहीत का? हा तेच काय बाई मी माया पुढं त्यो वाजा पुढं समदे नाचत होते, समदे झिंगायला लागले। म्या म्हणलं आता तुम्ही चांगले झिंगा, मग एकाला दाखवतोच माया हिंगा। तो बाई आमचं मेंबर तर लय जोशात होतं बाई, जणू काय तेच पदावर आलाय। आता तरी बिन बाई कुठल्या पदावर आली का नवऱ्याले वाटतच का तेच पदावर आलंय, तेच पुढं करतात। आता त्या दिवशीच गोष्ट घ्या, बरोबर आहे ना? बघा महिलांना पटले माझं म्हणणं। आता त्या दिवशीच गोष्ट घ्या, त्या ग्रामपंचायतीतला चपरासी आला माया घरी न मला येऊन म्हणते कसा ग्रामपंचायतीत BDO साहेब आल्यात तर सरपंच आले बोलवत्यात। तर म्या सरपंच आहे तर म्या जायला पाहिजे ना तो काय बाई उठलं हे लागलं रस्त्याला। म्हणलं थांबा, ते सरपंच आले बोलवतात, तुम्ही काय सरपंच हाव? तर मला म्हणते कसं तू काय बोलशील त्या माणसा संग, तुले का समजते? मले का समजते? मग पारा घुमला बाई। म्या म्हणलं त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाची कवाड खोलली आहेत आणि बाबासाहेबांच्या संविधानानं आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय, तर तो अधिकार आम्ही गाजू की नाही मंडळी? तर तो अधिकार मी गाजवला आणि उठले मी लागले रस्त्याला। तो बाई त्या रस्त्यानं जाताना गल्लीच्या टपरीवर चांगले जानजवान पोट्टे घेतली देशी नुसते झिंगत होते। त्यातला एक बंदर तर मला आडवाच झाला बाई न मला येऊन म्हणते कसा अरे नसीब आपलं न उत्तान झोपलं न जीवाची फजिती ऐका, या जीवाची फजिती ऐका। आता मर्दाले किंमत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका। आता मर्दाले किंमत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका। तर म्या म्हणलं अरे किटकिट लावताना हुशारी दावता, किटकिट लावताना हुशारी दावता। आमचं बिन थोडस ऐका, आमचं बिन थोडस ऐका। तुमच्या होटावर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका। तुमच्या होटावर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका। सकाळी उठताना दोस्ताले भेटताना देशीचे क्वार्टर लावता। सकाळी उठताना दोस्ताले भेटताना देशीचे क्वार्टर लावताना, गल्लीनं फिरताना नालीनं लोळताना फुकटच्या बढाया मारता।
तुमची गावात इज्जत हाय का आता सरपंच झाल्यात बायका तुमची गावात इज्जत हाय का आता सरपंच झाल्यात बायका तो बाई तवा कुठं ते माणूस लागलं बाई रस्त्याले आता तिकडून येताना मला कळलं माझ्या शेजारणीच्या लेकराचा आला बाई ताप त्या लेकराचं दुखायला लागलं आता तुमच्या शेजारणीच्या लेकराचं दुखायलं तर तुम्ही शेजार धर्म म्हणून बघायला जाता का नाही तसंच बाई मी गेलो तिथं तो बाई तिच्या घरी काय वेगळंच चालू होतं ती म्हणे काय त्याच्या घरी एक देवी आली होती आणि ती देवी म्हणते कसं माता मै माय मायचं निंबा खाली घरण कावरे हाते ठर ठर मी म्हणलं हा आणि तिकडं त्या देवीच्या अंगात आलं असं करून ती देवी अंगात आणायला लागली आणि इकडं तिचं ते लेकरू पेंगायला लागलं तर बाई मी तशीच त्या दरवाजातून बाहेर गेली आणि तिथं डॉक्टर बाईला घेऊन आली ह्या इथं आपल्या डॉक्टर बाई बसल्यात तसं मी तिथं डॉक्टर बाईला घेऊन आली तर बाई त्या डॉक्टर बाईला बघून त्या बाईच्या अंगातली देवी अशी पळाली की तिला धावताना वाट न सुचली तर बाई त्या लेकराले त्या डॉक्टर बाईने तपासलं तेव्हा कळलं त्या लेकराले झाले होता मलेरिया आणि का म्हणून नाही होणार घराच्या आजूबाजूला नुसते पाण्याचे डबके भरून होते आणि त्यावर मच्छर मग काऊन मलेरिया होणार नाही तर तुम्हाला एक गोष्ट या अडाणीची गोष्ट ऐकावं लागल तुम्हाला तुमचा गाव तुमची शाळा तुमचं घर स्वच्छ ठेवावं लागल तेव्हाच कुठली बिमारी म्हणका रोगराई येणार नाही तर ऐकाल का नाही या अडाणीची गोष्ट तर ऐकाच लागणार कारण का मी बनन सरपंच नेक कारण मी हाय त्या सावित्रीची लेक कारण मी हाय त्या जिजाऊची लेक कारण मी हाय त्या रमाईची लेक मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच सर्वांचे खूप मनपूर्वक आभार आणि आता येतो हा आता लयच उशीर झालाय बाई तुमच्यासारख्या अजून लोकांची डोके सुधारायचेत मला येतो हा धन्यवाद सरपंचीनबाई मी विचार मंचाला निश्चित या ठिकाणी एकताचं स्वागत करण्यासाठी विचार मंचांना आग्रह करेल विचार मंचांनी एकता गणकवारचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे हा पहा खासदारकीला सुद्धा आता 30% महिला येणारे विधेयक मंजूर झालेलं आहे अण्णा ते ध्यानात ठेवून नाही ते मी बोलतो नंतर ते तू फक्त मला क्रमाने दे ते जे आहे ते दे एकताचं खूप खूप या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आपले आदरणीय ग्रामविकास अधिकारी गणकवार साहेबांची ती कन्या आहे आणि त्यांचं सुद्धा गणकवार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सहर्षाचं स्वागत